मित्रांनो, आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आशुतोष मनूला घेऊन बाहेर येतो आणि आकाशकंदील आता आपल्याला लावायचं आहे असं म्हणतो. सुलेखाताई आणि अरुंधतीही त्या दोघांबरोबर आता बाहेर आलेल्या असतात. तेव्हा आता मनू म्हणते की मीच हा आकाशकंदील लावणार, पण कुणी बनवलाय? तेव्हा आता अरुंधती म्हणते, अगं तुला स्वप्न पडलं होतं ना की तुझा आकाशकंदील खराब झालाय म्हणून तूच बनवलाय हा. ती म्हणते की खरंच का? तेव्हा अरुंधती म्हणते हो. तर आता ती लगेच आकाशकंदील लावू लागते, परंतु मनूचा हातच तिथपर्यंत पोहोचत नसतो. तेव्हा आशुतोष विचारतो, मी आता थोडी मदत करू का? तेव्हा ती म्हणते की हो. तर आशू पटकन तिला आता उचलून घेतो. तर ती आकाशकंदील लावते आणि खूपच खुश होते. तेव्हा तिला खूप आनंद झालेला असतो. अरुंधतीला ती लगेच मिठी मारते आणि थँक्यू अरुंधती काकू असं म्हणते. तेव्हा अरुंधती तिला विचारते, आता प्रदूषण झालं का? आपलं घर पण छान दिसतंय. आकाशकंदील तू लावल्यामुळे त्याला शोभासुद्धा आली. त्यावरती मनू म्हणते हो ना. तर अरुंधती पुन्हा तिला विचारते, मग तू फटाके वाजवणार का? तेव्हा ती म्हणते की नाही, मी नाही फटाके वाजवणार आता. अरुंधती आता तिचं कौतुक. मनू पुन्हा अरुंधतीच्या जवळ जात तिला मिठी मारते. त्या दोघींमधील बॉन्डिंग पाहून आशू सुलेखाताई एकमेकांकडे पाहून हसतात. दुसरीकडे आता आप्पा आणि कांचन बाहेर उभे असतात. तर डेकोरेशनची तयारी अभि करत असतो. तेव्हा बाहेरचं सर्व डेकोरेशन झाल्यानंतर तो त्या दोघांना विचारतो, आता कसं झालं डेकोरेशन? तर कांचन आणि आप्पा म्हणतात की खूप छान झाले. काही वेळाने कांचनला अगदी भरून येतं. तेव्हा आप्पा विचारतात, काय ग एवढ्या आनंदाच्या क्षणी डोळ्यात का पाणी आले? त्यावरती आता कांचन म्हणते, मला अवीची खूप आठवण येते. तेव्हा दिवसरात्र तू त्याच्याबरोबर तर फोनवर बोलत असते, मग असं का? त्यावरती ती म्हणते, फोनवर बोलते पण त्याला जवळ घेता येत नाही ना, त्याचं कौतुक करता येत नाही. तेव्हा आता आप्पा म्हणतात, अगं काही दिवसांनी तेही करता येईल, थोडे दिवस जाऊ देत. तर आता अभि जरा उंच आकाशकंदील लावत असतो ते पाहून, एवढ्यावर तू चढू नकोस. त्यावरती अभि म्हणतो, मी काही लहान आहे का? तर आता अनिरुद्ध म्हणतो, तू कितीही ताडामाडासारखा वाढला ना तरीही माझ्यासाठी लहानच आहे. तेव्हा आता अभि हसतो तर कांचन देखील हसते. तेव्हा तुझ्या चेहऱ्यावर हे असंच हसू पाहायचं होतं म्हणून तुझा डायलॉग मारला असं आता अनिरुद्ध कांचनला म्हणतो. तर कांचन म्हणते, आता खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी झाल्यासारखं वाटतंय. त्यानंतर आता कांचन संजना आणि अनघाला आवाज देऊन बाहेर बोलवते आणि पणत्यांची तयारी करायला सांगते. तेवढ्यातच फटाक्यांचा खूप जोरात आवाज येतो. अनिरुद्ध म्हणतो, किती जोरात फटाके वाजवतायत, मोठ्या आवाजाचे फटाके आहेत. अरे आमच्या जानकीला इकडे त्रास झाला तर? त्यावरती अनघा म्हणते, बाबा काळजी करू नका, कारण जानकीला खूप फटाक्यांचा आवाज येतोय तरीही ती रडलीच नाही. तेव्हा अभि म्हणतो की पुढच्या वर्षीची दिवाळी जानकीसाठी खरंच खूप खास असेल आणि इथे नसेल. त्यावरती सगळेजण आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागतात. अनिरुद्ध आता राहून विचारतोच, अरे असं काय म्हणतोस तू? तर ती अभि म्हणतो, फटाके वगैरे यापासून मी माझ्या जानकीला लांबच ठेवणार आहे, म्हणून तो आता विषय टाळतो. तर संजना म्हणते, काय ग अनघा, तुमच्यामध्ये पुन्हा काही भांडण झाले का? तर आता अनघा म्हणते, नाही काही भांडण नाही झालं. आता कांचन म्हणू लागते, हे दिवाळी पहाट कार्यक्रमचं खूपच फॅड निघाले, हा यश कुठे गेला? तेव्हा ताई दिवाळी पहाटचे कार्यक्रम करणार आहे, यश त्याच रेकॉर्डिंगसाठी गेलाय असं आता अनघा म्हणते. त्यावरती आता तिचा पाय आता घरात कुठे टिकणार आहे याचं खूपच फॅड निघाले असं कांचन म्हणते. तर आता जनरली दिवाळी पहाटचे कार्यक्रम पहाटे असतात दिवसभर, अरुंधती घरीच असेल ती इकडे पण येईल असं आता संजना म्हणते. तर कांचन म्हणते, काय झाले का टोमणे मारून मला? तर तुमच्याकडून मी एवढंच शिकला आहे असं आता संजना म्हणते आणि आतमध्ये जाते. तेव्हा आता अनघा विचारात पडते. तर दुसरीकडे आता सर्वजण फराळ खात असतात. तेवढ्यातच तेथे नितीन येतो आणि म्हणतो की सर्वांनी थांबा, कारण वर्षाने सर्वांसाठी हा फराळ दिलाय. तेव्हा आता वर्षाच्या हातचा फराळ म्हणजे खरंच सुख असतं, कारण ती खूप छान फराळ बनवते असं आशू म्हणतो. आता अनिश पटकन चकली घेतो आणि खाऊ लागतो. ते पाहून सर्वांच्या तोंडालाच पाणी सुटतं. अनिश म्हणतो, खरंच खूप छान हा फराळ आहे, मला खूप आवडला. आणि चकली तर बापरे, वर्षा आंटीच्या हातची चकली म्हणजे खूप छान. तर इकडे आशू आणि ईशाच्या तोंडालाही पाणी सुटतं. तेव्हा आता सगळेजण गप्पा मारू लागतात. तर आता आशू म्हणतो, मलाही दे ना थोडी चकली. अनिश म्हणतो, हो घे ना, मी कुठे नाही म्हणालो तुला. थोडी चकली खातो. तर आता
आशू म्हणतो मला एवढीच बस झाली, कारण ऑलरेडी मी फराळाची पूर्ण डिश फस्त केली आहे. आता माझ्या पोटाला पिन मारावा लागेल. तेव्हा जा पटकन पिन घेऊन ये असं आता अनिशला नितीन म्हणतो. तेव्हा अनिश लगेच आता पिन आणायला चाललेला असतो. तेव्हा आशू म्हणतो कुठे चाललास रे? त्यावरती मी नितीन अंकलने सांगितल्याप्रमाणे पिन आणायला चाललोय, म्हणजे तुझ्या पोटाला ती मारता येईल. त्यावरती आता सुलेखाताई घरच्या आठवणी सांगू लागतात. आशू हा लहान होता तेव्हा फराळ होईपर्यंत तेथेच बसून राहायचा आणि एवढा फराळ खायचा की त्याला अजीर्ण व्हायचं. मग पृथ्वी संपेपर्यंत ते चालत जायचे. नेहमीप्रमाणे खरंच फराळ खायला खूप आवडायचा. असं आता आशूच्या लहानपणीच्या आठवणी सुलेखाताई सांगत असतात. तेव्हा सर्वजण आशूवर हसत असतात. तेथे आरोही आणि मनू या दोघीही येतात. त्यानंतर आता आशुतोष म्हणतो मला आत्ता समजलंय घरची दिवाळी कधीही छानच असते आणि खूप स्पेशल असते असं म्हणून तो अरुंधतीकडे पाहतो. तेव्हा आता अरुंधती देखील खूप लाजते. त्यानंतर आता मनू म्हणते की आरोही ताई तू मला रांगोळी काढायला शिकवतेस ना? आरोही म्हणते हो उद्या नक्कीच काढू. तेव्हा तुला रांगोळी काढता येते का असं ईशा तिला विचारते. त्यावरती अनिश म्हणतो की मीच रांगोळी काढायला म्हणून तुला शिकवेल. तेव्हा रांगोळी काढणं हे गर्ल्सचं काम असतं असं आता मनू म्हणते. त्यावरती आता अनिश म्हणतो असं काही नसतं, ज्याला जे आवडतं ना ते बिनधास्त करावं माणसाने. त्यावरती आता अनिश पुन्हा विचारतो मनू तू माळेचा गुंता सोडवलास का? पुढच्या 10 मिनिटात जर तो सोडवून आणला ना तर मी तुला 10 चॉकलेट्स देईल. तेव्हा मनू विचारते अजून काय देणार? मला गड हवाय. तेव्हा सगळेजण तिच्यावर हसतात आणि गड नाही तर किल्ला म्हण अनिश आता तिला म्हणतो. त्यानंतर आता सुलेखाताई म्हणतात ही मुलगी नुसती गोल गोल घरभर फिरत असते असं म्हणून त्या हसतात. घरात मूल असल्यावर किती छान वाटतं असंही म्हणतात. त्यावरती ईशा म्हणते की घरात मूल असल्यावर कचराकुंडी सुद्धा वाटायला लागते, कारण हा पसारा पहा ही मुलगी किती घाण करते. त्यावरती आता अरुंधती म्हणते याच्या तिप्पट तू पसारा करायचीच आणि माती खायची तुला सवय होती. तुझ्या हातातून मी ती जेव्हा माती घ्यायची तेव्हा तू भांड्यांमध्ये कुठेही लपून ठेवायचीस. हा अनिश म्हणतो म्हणजे माती खाण्याची सवय हिला लहानपणापासूनच आहे म्हणायचं. त्यावरती व्हेरी फनी असं ईशा म्हणते आणि अनिश तू म्युझिक सोडून अशी कॉमेडी करायला लाग, कारण आजकाल बायका किती मूर्ख असतात ना, याचे व्हिडिओज लोक बनवतात आणि त्यातून पैसे कमावतात. तू पण दुसरा बिझनेस सुरू कर. त्यावरती अनिश म्हणतो नको मला त्याची गरज नाही. त्यानंतर आता ईशा आणि अनिशमध्ये वाद होऊ लागतात. ते पाहून अरुंधती गप्प करते आणि ईशा कसली डिमांड करते असं विचारते. एका ताई देखील म्हणतात अगं मी विसरलेच, तुझी ही पहिली दिवाळी आहे ना, म्हटल्यावर घरच्या लक्ष्मीला सुनेला काहीतरी गिफ्ट द्यायलाच हवं. आपण दोघीही निवांत जाऊयात आणि गिफ्ट घेऊयात तुझ्यासाठी. तेव्हा ईशा म्हणते की हो मला 10 लाख रुपयाची गरज आहे, मला एक बिझनेस सुरू करायचा आहे. आता हे ऐकल्यानंतर सर्वांना जरा धक्काच बसतो. तर दुसरीकडे आता आप्पा विचारतात अगं अनघा विजलेल्या पंत्यांमध्ये तेल घालून झालंय, दुसऱ्या कोणत्या पंत्या राहिल्यात तर मला सांग. कांचन आता बाहेर येते आणि म्हणते बापरे किती छान दिसतंय घर, सगळीकडे दिवे लागले आहेत ना त्यामुळे खरंच खूप मस्त दिसतंय. अनघा म्हणते हो आमच्या गावी सुद्धा अगदी शांत वातावरण असतं, तेला तुपाची देवाणघेवाण होते, पण पूर्ण गावभर अशा पंत्या लावल्या जातात आणि एकमेकांच्या घरी जाऊन लक्ष्मीपूजन एकत्र साजरं करतात. तेव्हा आता कांचन म्हणते आपणही तसंच करूयात का मग, सर्वांना बोलूया. तेव्हा लक्ष्मी पूजनाच्या दिवशी मी सर्वांना गिफ्ट देणार आहे असं आता आप्पा म्हणतात. अगदी जानकीपर्यंत मी म्युच्युअल फंडामध्ये पैसे गुंतवले होते आणि तेच मी सर्वांना आता रिटर्न करणार आहे. त्यावरती अनघा म्हणते एवढे पैसे गुंतवले तुम्ही? आप्पा म्हणतात हो थोडे थोडे बाजूला काढून मी गुंतवले होते. तस तेथे आता विशाखा येऊन सर्वांना सरप्राईज देते. ती आता आई आप्पांचा आशीर्वाद घेते. आतमध्ये गेल्यानंतर संजना आणि अनिरुद्ध देखील तेथे येता. कांचन म्हणते काय ग सकाळी म्हणाली होतीस येणार नाही, मग अचानक कशी आली? तेव्हा वादळ काही सांगून येतं का असं अनिरुद्ध म्हणतो आणि तिला मिठी मारतो. ती सर्वांना आता दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा देते. अभि देखील तेथे येतो आणि विशाखाला दिवाळीच्या शुभेच्छा देतो. तर आता विशाखा म्हणते काय रे सकाळी तू मला पासपोर्ट ऑफिसमध्ये दिसला होता, मी तुला आवाज देत होते पण तू ऐकलंच नाही. तेव्हा आता अभिला जरा धक्काच बसतो. तेव्हा तुम्ही कुठे बाहेर चालला आहात का असं आता
अनिरुद्ध विचारतो. तर आता विशाखा गंमत करत म्हणते की तुम्ही सेकंड हनीमूनला चालला आहात का? तेव्हा अनघा रागातच अभिकडे पाहू लागते. स्त्रीकडे ईशाने 10 लाख रुपये मागितले हे पाहून अरुंधतीला जरा धक्काच बसतो. तेव्हा ती आता तिला विचारते, तुला कशासाठी एवढे पैसे पाहिजेत ग? त्यावरती ती म्हणते, तू माझं ऐकून तरी घे. आजपर्यंत माझ्या बक्षिसांचे सर्व पैसे मी तुझ्याकडे दिले होते, पण तू मला रिटर्न नाही केले. अरुंधती म्हणते, अगं ते सर्व मी बँकेत टाकले आणि तुझ्याच उपयोगी येत आहेत, तुलाच व्याज मिळतंय त्याचं, मी काय करू त्या पैशांचं? ती आता आशुतोष विचारतो, मला सांग कशाला हवेत तुला ते पैसे? त्यावरती ती म्हणते, मला एक बिझनेस करायचा आहे. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये ईशा म्हणते की मी हे घर सोडून जाईल. तेव्हा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तू अशी घर सोडून जाऊ नकोस असं आता सुरेखाताई तिला रिक्वेस्ट करतात. तेव्हा आता माझी अट आईने मान्य केली तर ठीक आहे, नाहीतर मी जाणारच असं ईशा आता म्हणते. तेव्हा आईला माहीत आहे ती अट कोणती आहे. तर आता मित्रांनो, अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.